अवैध धंद्यांशी संगनमत आणि कामात हलगर्जीपणाची किंमत आता चुकवावी लागते। पोलीस कर्मचाऱ्यांना अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी थेट 7 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करत पोलीस खात्यात शिस्तीचा बडगा उगारला आहे। नवीन एसीपींनी पदभार स्वीकारल्यानंतर थेट कृतीत उतरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईनंतर ग्रामीण पोलीस खात्यात मोठा धसका घेतल्याचं चित्र आहे। कोण आहेत हे कर्मचारी आणि नेमकं काय आहे ही कारवाई जाणून घेऊया। अमरावती ग्रामीण विभागात नुकतेच सूत्रे हाती घेतलेल्या पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी थेट ॲक्शन मोड स्वीकारला आहे। अवैध धंद्याशी संगनमत, दुर्लक्ष आणि पोलीस खात्याच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या कृत्यांवर त्यांनी चोख बंदोबस्त सुरू केला आहे। 16 एप्रिल रोजी पदभार घेताच त्यांनी सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची बारकाईने चौकशी सुरू केली। यातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या। विशेष म्हणजे ग्रामीण विभागातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 7 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस मुख्यालयातील रवी अखंडे, चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे अलीम गवली, दर्यापूर येथील शरद आडे, परतवाडा येथील निखिल खंडार, अंजनगाव येथील अमोल कथलकर, यवदा पोलीस ठाण्यातील प्रशांत अहिर यांचा समावेश आहे। यासोबतच कामकाजात गंभीर अनियमितता आढळून आल्याने एका महिला लिपिक कर्मचाऱ्यालाही निलंबित करण्यात आले आहे। या सर्व कर्मचाऱ्यांवर अवैध व्यावसायिकांशी संगनमत कारवाई न करणे आणि संरक्षण देणे यासारखे गंभीर आरोप आहेत। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या या कारवाईने पोलीस खात्यात खळबळ उडाली असून शिस्तबद्धतेचा संदेश सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आला आहे। पोलीस खात्यात पारदर्शकता आणण्यासाठी आणि अवैध धंद्यांना थारा न देण्याचा निर्धार पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घेतला आहे। ही कारवाई भविष्यातील पोलिसांसाठी इशारा तर आहेच, पण सर्वसामान्य जनतेला एक दिलासा देणारी बाब ठरत आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।